नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या आयुष्यात अशी काही संकटे आहेत का ज्यातून मार्ग सापडत नाहीये? अनेक इच्छा पूर्ण व्हायच्या बाकी आहेत, मनात खूप अशांतता आहे आणि एखादा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी तुम्ही धडपडताय. थांबा, कारण साक्षात दत्तगुरूच्या आशीर्वादाने तुमची सर्व दुःखे दूर करण्याची शक्ती श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आहे. पण हे पारायण केवळ वाचायचे म्हणून वाचू नका, तर ते कसे करावे आणि त्याचे अलौकिक फळ कसे मिळवावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याची ओढ लागणे आणि तसा संकल्प सिद्धीस जाणे हे त्या व्यक्तीच्या परमभाग्याचे लक्षण आहे. मुळात अनेक जन्माची पुण्यफळे पदरी असल्याशिवाय या पवित्र ग्रंथाला स्पर्श करण्याचे भाग्य लाभत नाही. संसाराच्या रहाटगाडग्यात हजारो विचार मनात असताना सर्व विसरून केवळ गुरुचरणी लीन होण्याचा निश्चय होणे ही साधी गोष्ट नाही. ज्यावेळी साक्षात दत्तप्रभूंची मायेची सावली आपल्यावर पडते तेव्हाच बुद्धीला अशी सात्विक दिशा मिळते. म्हणूनच ज्याच्या हातून गुरुचरित्र पारायण घडते त्याने हे समजून घ्यावे की आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि गुरुची अदृश्य शक्ती आपल्याला सावरत आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नसून अंतरात्म्याला शुद्ध करणारा एक दैवी आशीर्वाद आहे. श्री गुरुचरित्र म्हणजे केवळ एक पुस्तक नाही, तर तो वेदांचा कल्पतरू आहे. या ग्रंथामध्ये साक्षात दत्तगुरूंचे अवतार, त्यांचे कार्य आणि भक्तांवरील कृपेचे वर्णन आहे. या ग्रंथातील 52 अध्याय म्हणजे मानवी जीवनातील 52 प्रश्न सोडवण्याची चावी आहे. हा ग्रंथ म्हणजे भक्तांच्या कल्याणासाठी सरस्वती गंगाधरांनी रचलेले एक अमृत आहे. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसता तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही एकटे वाचत नाही आहात. पारायण करताना साक्षात दत्तप्रभू तुमच्या शेजारी बसलेले असतात. तुम्ही जे शब्द वाचताय ते साक्षात दत्तगुरू ऐकत आहेत आणि तुम्ही त्यांचेच चरित्र त्यांना ऐकवत आहात. हा अढळ भाव तुमच्या मनात असू द्या. तुमची निष्ठा जितकी जास्त तितका गुरूंचा अनुभव तुम्हाला लवकर येईल. पारायणाला बसण्यापूर्वी काही गोष्टींचे नियोजन महत्त्वाचे आहे. पारायणाची जागा अत्यंत स्वच्छ आणि पवित्र असावी. शक्यतो देवघरात किंवा एका शांत खोलीत बसून पारायण करावे. जमिनीवर सतरंजी किंवा चटई टाकून त्यावर लोकरीचे आसन घालून पारायणाला बसावे. पारायण सुरू असताना समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा सतत तेवता ठेवावा. तो दिवा म्हणजे गुरुशक्तीचे प्रतीक आहे. गुरुचरित्र ग्रंथ एका पाटावर किंवा ग्रंथपेटीवर सन्मानाने ठेवावा. त्यावर गंध अक्षदा अर्पण करून पूजा करावी. गुरुचरित्र पारायण हे अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे त्याचे नियम पाळणे अनिवार्य आहे. पारायणाच्या 7 दिवसात पूर्णतः ब्रह्मचार्याचे पालन करावे. सात्विक आहार घ्यावा. बाहेरचे अन्न, कांदा, लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. शक्य असल्यास स्वतः बनवलेले किंवा घरचेच शुद्ध अन्न ग्रहण करावे. पारायण काळात गादीवर किंवा पलंगावर झोपू नये. जमिनीवर सतरंजी टाकून झोपावे. पारायण करताना शक्यतो शुद्ध धुतलेले वस्त्र परिधान करावे. शरीराची आणि मनाची शुद्धता राखावी. या काळात कोणाबद्दलही वाईट बोलू नये, खोटे बोलू नये किंवा कोणाचा अपमान करू नये. मौन पाळले तर अधिक उत्तम. पारायण 7 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे असते. दररोज पहाटे लवकर उठून स्नान करून देवाची पूजा करून पारायणाला सुरुवात करावी. वाचताना मन पूर्णपणे एकाग्र असावे. जिद्द आणि श्रद्धा असेल तरच ग्रंथातील चैतन्य तुम्हाला जाणवेल. वाचन पूर्ण झाल्यावर शेवटी दत्तगुरूंची आरती आणि मग क्षमा प्रार्थना आवर्जून करावी. गुरुचरित्र पारायण केल्याने आयुष्यात काय बदल होतात हे सांगताना शब्दात वर्णन करणे कठीण आहे, पण काही प्रमुख फळे अशी. जीवनातील कितीही मोठे संकट असले तरी गुरुचरित्रामुळे त्यातून मार्ग मिळतो. ज्यांच्या मनात न्याय्य इच्छा आहे किंवा एखादा शुभ संकल्प आहे तो दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होतो. नैराश्य, भीती आणि मानसिक तणाव दूर होऊन मन स्थिर आणि प्रसन्न होते. नकळत घडलेल्या पापातून मुक्ती मिळते आणि सात्विक विचारांची वृद्धी होते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. तर भक्तांनो, पूर्ण श्रद्धेने आणि नियमांचे पालन करून एकदा गुरुचरित्र पारायण नक्की करून पहा. लक्षात ठेवा, गुरूंच्या चरणी शरणागती पत्करली की ते तुमचा हात कधीच सोडत नाहीत. तुमच्या मनातील शंका दूर करा आणि एकाग्र चित्ताने दत्तगुरूंचे स्मरण करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.